सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमाला विभूषिता भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता या ब्रह्मानंद वल्लीचा अगदी शेवटचा भाग आपला चालू आहे। यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कृतश्च नेति। वाचो म्हणजे वाचा, निवर्तन्ते जिथून वाणी मनासह तिथे पोचण्यापूर्वीच परत फिरते, असा हा जो ब्रह्मानंद आहे तो जो जाणतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही। काल अशा पद्धतीचं, अशा अर्थाचं एक वेगळा आपण मंत्र ऐकला होता की म्हणजे आता ह्याच्यात काय आहे त्याचे उलटं वाक्य केलं आणि वेगळा अर्थ आहे, पण ज्याच्या भीतीने वारा सुद्धा वाहतो, ज्याच्या भीतीने अग्नी सुद्धा उष्णच राहतो, थंड होत नाही तो, आणि ज्याच्या भीतीने ही पंचमहाभूत काम करतात तो आहे तो परब्रह्म आहे। अशा पद्धतीचा मंत्र काल आपण केला होता। इथे उलट आहे, जो आता हे परब्रह्म जाणतो
किंवा प्राप्त करतो, अनुभवतो, त्याला कशाचीच भीती राहत नाही. आता भीती राहत नाही म्हणजे तो निर्भय होतो असं नाही. त्याला अंडरस्टँडिंग येतं, त्याला एक समज येते की या विश्वामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. त्याचं कारण जे विचारांचं माणसाला बंधन आहे, त्या विचारांच्या बंधनातून तो मुक्त होतो. फार मोठा अर्थ आहे. म्हणजे दोन्ही प्रकारची विचारांची बंधन आहेत, चांगली आणि वाईट. आपल्याला काय वाटतं माहिती का, की नको नको असं नको करायला, पाप नको करायला, किंवा असं केलं पाहिजे, भीती वाटते, नाही केलं तर काय. हे जसं बंधन आहे, बंधनकारक आहे ते, त्याच्याप्रमाणेच एखादी चांगली गोष्ट घडली तर त्याचा अतिहर्ष होणं, अतिसुखावणं, हे सुद्धा माणसाला बंधनच आहे असं उपनिषदकार म्हणतात. प्रत्येक गोष्टीच्या मर्यादेबाहेर जाऊन जर विचार केला तर ते बंधनच आहे. याचा अर्थच एवढा आहे की अलिप्त होता आलं पाहिजे, एवढं. या जगात तसं खूप चांगलं आणि खूप वाईट काहीच नाही आहे. आम्ही तयार नाही आहोत, आम्ही अज्ञानात आहोत, म्हणून आम्हाला काहीतरी बंधन हवं आणि म्हणून चांगलं आणि वाईटाचे कन्सेप्ट आम्हाला भरवले का. आता उदाहरणार्थ, मोठी माणसं जी असतात ती 10 वाजेपर्यंत बाहेर रात्री जाऊ शकतात, कामं करू शकतात, फिरू शकतात. जी शाळकरी मुलं आहेत, नाही, त्यांना नाही पाठवायचं रात्री. त्याचं कारण काय आहे, त्यांच्या विचारांना मर्यादा आहे, ते अल्लड आहेत, म्हणून त्यांना फक्त बंधन आहे. ह्याचा अर्थ रात्री बाहेर जाणं हे भयंकर वाईट आहे, भयंकर भीतीदायक आहे असं काही नाही. पण या अल्लड मुलांचं जास्त लक्ष नसतं कुठे, म्हणून त्यांना धोका आहे. रांगणाऱ्या बाळाला तर आपण घरात पण जास्त सोडत नाही. इकडे हात लावेल, तिकडे काहीतरी पाडेल, त्याला लागेल, काहीतरी औषधाची बाटलीच उघडेल, नको रे बाबा असं आपल्या अगदी डोळ्यात तेल घालून आपण बघतो. मग त्याला काय एवढ्या मर्यादा आहेत. त्याचं कारण त्याची समज तिथपर्यंत पोहोचलेली नाही की कशाला हात लावावा, कशाला हात लावू नये. ह्याच्याप्रमाणे आपण जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्ती ह्याचा अर्थ आपल्याला त्या परब्रह्माचं अंडरस्टँडिंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला मर्यादा आहेत. वाईट कार्य करू नये, दुसऱ्याला दुखवू नये, म्हणजे ते काही खोटे असं नाहीये म्हणणं. मोठी माणसं ज्याप्रमाणे डोळसपणे रात्री रस्त्यावरून चालतात किंवा वाहनं चालवतात, तशी ही जी मुलं असतात ती धांदरट असतात. त्याच्यामुळे ती व्यवस्थित चालवतीलच असं सांगता येत नाही रात्रीच्या वेळी, म्हणून त्यांना मर्यादा आहे.
त्याचप्रमाणे हे जे जीवन नामक वाहन आहे, अज्ञानी माणसं नीट नाही चालवणार. कुठेतरी दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटेल असं वागतील, कुठेतरी चुकीचं कर्म करतील. कधी त्यांना वाटेल की चोरी केली तर काय झालं, आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात ना, मग करूयात, तेवढंच आपलं कल्याण, काय एवढं. लोक म्हणतात म्हणून चोरी वाईट आहे. म्हणजे ज्याला अज्ञान आहे त्याला काहीच फरक पडत नाही ना. आणि म्हणून सांगितलंय चोरी करणं वाईट आहे, दुसऱ्याची वस्तू घेऊ नाही. हे जितकं सोपं आहे ना समजणं, तितकंच ते सोपं आहे की आम्हाला बंधनं कुठपर्यंत आहे, ती बंधनं असणं आवश्यक आहे आम्हाला. जोपर्यंत आम्हाला आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आम्ही बंधनातच राहिलं पाहिजे. जोपर्यंत सीतेला पूर्णपणे समजत नाही आपण चुपचापपणे आपलं रक्षण करावं, कोणत्याही साधू समोर जाऊ नये, तोपर्यंत तिला लक्ष्मण रेषेची गरज आहे की नाही, ती तिने ओलांडताच कामा नये. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा जोपर्यंत आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत या जगाचे नियम पाळतच आपल्याला राहावं लागणार आहे. जगाचे नियम पाळताना, जगामध्ये वावरताना आपल्याला मर्यादा आहेत. मर्यादा आहेत आणि आहेतच ना. सूर्यचंद्रापासून सगळ्यांना मर्यादा आहेत, तर आम्हाला का नाहीत? आणि आत्मतत्व जाणलेला जो माणूस आहे त्याला मर्यादांची गरजच नाही, तो मर्यादशील आहे. त्याचा एकही विचार अविवेकीपणाचा नाहीच आहे. आणि मग वर्णन असं आहे, यतो वाचो निवर्तन्ते. म्हणजे त्याला खरं अंडरस्टँडिंग आत्मतत्वाचं झालं आहे याचं एकच कसोटी आहे. ती काय आहे? आपण कुठलाही निसर्ग पाहून आलो, काही वस्तूंची डेमॉन्स्ट्रेशन पाहून आलो, काही वाचन केलं असेल, काही पिक्चर पाहिला, सिनेमा पाहिला असेल, लगेचच आपण त्याच्याबद्दल खूप बोलतो, खूप लोकांना सांगू शकतो. अरे मी हे केलं, मी ते केलं, असं मी पाहिलं, असं मी वाचलं, असं मी डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, इतकं छान आहे, असं आहे, तसं. खूप वर्णन करू शकतो आपण सहज. पण यतो वाचो निवर्तन्ते, जिथून तुमची वाणी परत फिरते, याचा अर्थ आत्मतत्वाचा अनुभव असा काही आहे, असा काही आहे की तो अनुभव घेतल्यानंतर एक गोष्ट म्हणजे तो अनुभव कोणाला सांगण्याची इच्छाच होत नाही. पहिली गोष्ट, मी माझ्या आनंदात परिपूर्ण आहे.
दुसरं, वाचा जणू जाते इतका तो आनंद असतो. मौन होतं ॲटोमॅटिक. ही लक्षणं आहेत आत्मतत्व प्राप्त केल्याची लक्षणं आहेत ही. ठराविक वय झालं ना की अहो बघा ना, मला तर साधा शब्दच आठवत नाही, असं होतं ना. साधं याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आठवतच नाही आपल्याला रोजच्या भाषेतलं. त्याच्याही पलीकडची ही अवस्था होते की काही बोलायला गेलं ना ॲटोमॅटिक काही बोलावंसंच वाटत नाही, नको जाऊ दे, इतका तो अनुभव परिपूर्ण असतो. म्हणजे आपण थोडक्यात हे सिद्ध झालं की आपण सतत आपल्याला जे व्यक्त करायची खूप इच्छा असते, सतत मला काहीतरी व्यक्त करू दे, मला जरा सगळ्यांच्यापेक्षा पुढे होऊ दे, मला असं करू दे, मला तसं करू दे, हे केवळ स्वतःची प्रचिती येत नाही म्हणून ही उठाठेव करावीशी वाटते. स्वतःला पूर्णपणे ओळखलं आपण की कशाचीही गरज वाटत नाही. मला व्यक्त होऊन काय करायचंय, मी व्यक्तच आहे. यतो वाचो निवर्तन्ते, जिथे जिथे ज्या आत्मतत्वाचं वर्णन करावंसं वाटतं पण ते वाणीत बसत नाही, म्हणून वाणी परत फिरते. म्हणजे तो मनुष्य मौन होऊन जातो आणि केवळ आत्मानंदामध्ये त्याला विरून जावंसं वाटतं. असा हा जबरदस्त अनुभव आहे. म्हणजे तो शब्दात सांगताच येणार नाही. तो अनुभव कसा आहे, झोपेनी बरं वाटतं तसा आहे का, आईस्क्रीम खाऊन बरं वाटतं तसा आहे का, नाही, शब्दात नाही सांगता येणार तो. पण तो अनुभवच सारखा सारखा त्याला घ्यावासा वाटेल आणि म्हणून त्याला बोलावंसंही वाटणार नाही. मनातून फक्त तो अतिशय खुश असेल. आणखीन आत्मतत्व जाणलेल्या माणसाला काय होतं नेमकं, आताच मी सांगितलं आधी की आपल्याला या जगाचे नियम आहेत, कारण आपल्याला आत्मतत्वाचा अनुभव नाही आहे. मग या आत्मतत्वाचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला आणखीन काय काय होतं आयुष्यात. तर कशानेही तो उद्विग्न होत नाही. म्हणजे अगदी सहज ते विचार येतात. आत्तापर्यंत काय होतं माहिती का, की आपण म्हणत होतो कशाचे तरी परिणाम होणार, आपल्या लेवलवरतीच ते ठीक आहे. सुखाचे दुःखाचे परिणाम होणार, डोळ्यातनं अश्रू येणार. जसजसं या मार्गात आपण पुढे जाऊ
तसतसं कोणताही विचार या पृथ्वीवरचा आपल्याला उद्विग्न करत नाही. ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो मनुष्य खूप सहन करतो आणि त्याला हार्ट अटॅक येतो, असं काही नाही. त्याला तो विचार उद्विग्न करतच नाही, त्याला अंडरस्टँडिंग आलेलं आहे. अशोच्यान अन्वशोचस्त्वम, या जगात शोक करण्यासारखं काहीही नाही. नुसतं खेळ आहे. आज आहे तर उद्या नाही. कधी आपलं आहे असं वाटतं तर कधी दुसऱ्याचं आहे असं वाटतं, म्हणजे कधी ते दुसऱ्याचं होऊन जातं. साधी गोष्ट आहे ना. आज आपल्या हातात पैसे आले तर उद्या काही सामान आणलं तर ते पैसे उद्या दुकानदाराचे होऊन जातात. म्हणजे किती डळमळीत आहे ना हे आयुष्य. पण हे सगळं समजून गेलं ना एकदा की कितीही कठीण प्रसंग जीवनात येऊ दे, तो अजिबात उद्विग्न होत नाही. काय आहे आपलं दुःख सुख हे कसं घडतं? आपलं मन आहे ना, मन हे बाह्य जगामध्ये एका ठराविक बौद्धिक परिस्थितीमध्ये ते मनाची प्रतिक्रिया चालू असते. विश्वाशी संबंध असतो त्याचा, आणि म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख होतं. आता आपण म्हणतो म्हणजे एकतर काय आहे, अगदी सुरुवातीच्या काळात आहे ना, आम्हाला पापकर्म काय पुण्यकर्म काय, साधं दुसऱ्याला दुखावणं हे पण पापकर्मच, पण ते आम्हाला कळत नव्हतं. काहीच कळत नव्हतं सुरुवातीच्या काळात. नंतर मधल्या काळात आम्हाला कळलं की हे पापकर्म आहे हे करू नये, हे पुण्यकर्म आहे हे करावं, म्हणजे आपण पुढे जातो आयुष्यात. तिसरी स्टेज ही अशी आहे, ऐकून गंमत वाटेल. एकदा का तुम्ही आत्मतत्वाला प्राप्त केलं, खरं म्हणजे आहे ना असंच असतं, प्राप्त करा की नका करू, पण गतजन्माच्या ज्या वासना आहेत ते वासनांप्रमाणे एखादी परिस्थिती तुमच्या जीवनात येते. म्हणजे काय, तुमच्याकडून चांगलं किंवा वाईट काम करून घेतलं जातं, पण सगळंच असं होत नाही. काही डिसिजन तुमचे असतात. म्हणजे असं होईल की नवीन कृती तुम्ही पापकर्म कराल आणि परत पुढच्या जन्मी याल ते फेडायला, असं व्हायला नको. त्यामुळे आपल्याला बुद्धीचा सत्सद्विवेक राखावाच लागतो. आपण आपल्याकडून वाईट कर्म होऊ द्यायचं नाही, पण
आपलं भान नसताना जर आपल्या हातून काही वाईट कर्म झालं, आपलं भान नसताना आपल्या हातून वाईट कर्म झालं, तर एखादा मनुष्य सारखा मनामध्ये धुरतो, असं माझ्या हातून नको होतं व्हायला, हे केवढं पाप झालं माझ्या हातून. पण जर आत्मतत्व केलेला माणूस असेल, आत्मतत्व प्राप्त केलेला माणूस असेल, तर तो म्हणेल जे होऊन गेलं त्याच्यावर माझा काहीच अधिकार नाही आता, आणि ते माझ्या नकळत होऊन गेलं. तर आता ते पापकर्म असेल तर वाईट फळ मिळेल, पुण्यकर्म असेल तर चांगलं फळ मिळेल. त्याच्या हिशोबाने पापकर्म किंवा पुण्यकर्म असं राहतच नाही. कारण योगक्षेमं वहामी अहम, सगळं काही भगवानच बघतात. पण तो काय बंधनाबाहेर जाऊन वागतो असं नाहीये, पण तो संपूर्णपणे ईश्वराला जोडलेला असतो. म्हणून हे पापकर्म, हे मी कसं काय केलं, या गोष्टींची त्याला भीती, किंवा पुण्यकर्माचा आनंद, असं त्याला काही नसतं. बॅलन्स्ड माइंड असतं त्याचं. पुण्यकर्म केल्यावर आनंद होतो, माझ्या हातून एवढं पुण्यकर्म झालं, चला मोठं दान झालं, आज मला बरं वाटलं, असा आनंद. किंवा पापकर्म केल्यावर जे दुःख होतं, हे केव्हा होतं माहिती का माणसाला? या जगाशी जोडलं गेल्यानंतर जगाच्या विविध परिस्थितीमध्ये सामावणारी आपली जी मनाची वेगवेगळी परिस्थिती आहे, त्याच्यामुळे सुख आणि दुःख होतात. मनाच्या त्यावेळेसच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. काहीतरी एक प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला जरा लगेच वाईट वाटतं, अडचण येते. पण काहीतरी एक मोठी आनंदाची बातमी घडली आहे आणि त्याच वेळी एक दुसरा प्रॉब्लेम आला आहे, तर तो प्रॉब्लेम किती मोठा असू दे, पण आनंदाची बातमी माझ्या मनामध्ये आहे किंवा माझ्या मनावर तिने राज्य गाजवलं आहे, म्हणून मला आलेली जी अडचण आहे त्याच्याबद्दल मला काही नाही वाटत. याला म्हणतात मनाचा या विश्वातल्या विषयांशी विहार, मनाचं फिरत राहणं. ते मन कोणत्या स्टेटमध्ये आहे ह्याच्यावर ते सुख आणि दुःख अवलंबून असतं माणसाचं. म्हणजे एकासाठी एक असलेलं जे दुःख आहे तेच दुसऱ्यासाठी दुःख असेल असं नाही सांगता येत. ते दुसऱ्यासाठी सुखसुद्धा असू शकतं. या विश्वामध्ये प्राण्यांची जी अन्नसाखळी आहे, मोठा प्राणी छोटा प्राण्याला खातो. मग हा जो मोठा प्राणी आहे
मोठ्या प्राण्याच्या दृष्टीने लहान प्राण्यांना खाणं हे सुखाचं काम. लहान प्राण्यांच्या दृष्टीने तो मोठा प्राणी दुःख निर्माण करतो आहे. म्हणजे जगामध्ये एकाचं पुण्य असेल तर ते दुसऱ्याचं पाप, किंवा एकाचं जे सुख असेल ते दुसऱ्याचं दुःख होऊ शकतं. असे या पंचमहाभूतांचे नियम आहेत. तर तुम्ही आम्ही काय करणार? म्हणजे त्याला तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याकडे एप्रिलमध्ये फंक्शन आहे, मग मुलांची परीक्षा ही मे महिन्यात व्हावी. अरे पण त्यांचे नियम आहेत ना एप्रिलमध्ये परीक्षा घेण्याचे. त्याला तुम्ही आम्ही काय करणार? तसं आहे. पंचमहाभूताचे नियम आहेत या विश्वाला, त्याला काही करू शकत नाही. ती अन्न साखळी कशी आहे? मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खातो. मोठ्या प्राण्याच्या दृष्टीने सुख आहे कारण त्याचं पोट भागतं. छोट्या प्राण्याच्या दृष्टीने दुःख आहे कारण त्याला जीव द्यावा लागतो स्वतःला. पण हाच या विश्वाचा नियम आहे. हे जर एकदा माणसाला कळलं तर संपलं. मग म्हणजे कितीही तो सिद्ध पुरुष असला, ज्ञानी असला, तो वाईट वागणूक करू शकत नाही. याचा अर्थ तो चांगली वागणूक करतो आणि अन्याय सहन करतो असंही नाही. वाईट वागणूक करू शकत नाही याचा अर्थ त्यांनी जी केलेली वागणूक आहे ती सत्सद विवेक धर्माला अनुसरून केलेली वागणूक आहे. आणि काय आहे माहिती का, तो जो सिद्ध पुरुष आहे, आत्मतत्व प्राप्त झालेला, असं जर म्हटलं तुम्हाला तर तुम्हाला त्याचा हेवा वाटेल की तो कर्मापासून मुक्त झालेला आहे. मुक्त झाला आहे म्हणजे तो काय झोपा काढत नाही, आराम करत बसत नाही. कर्मापासून मुक्त झाला याचा अर्थ काय माहिती का, वासनांपासून निघालेली जी कर्म आहेत त्या कर्मांच्या बंधनामध्ये जो सामान्य माणूस अडकलेला आहे, ती वासनांपासून तयार होणारी कर्म त्याच्या जीवनात राहत नाही. त्याच्या सगळ्या वासना रसातळाला जातात. कोणतीही त्याला बंधनं नसतात. आणि कर्मापासून मुक्त होतो म्हणजे काय, तर कर्म करत नाही का, तो करतो पण फक्त कर्म करतो, बाकी त्याची फळं त्याला नको असतात. बस संकेत येतात ईश्वराचे, हे करायचंय ते करायचंय, संपलं. कशाची भीती दाखवावी लागत नाही, काही नाही, म्हणजे काहीच नाही अजिबात.
कर्मबंधनात तो सापडत नाही म्हणजे तो एखाद वेळेस वेळ आली म्हणून कुणाला तरी रागवेल सुद्धा, पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या मनात अतिशय प्रेम निर्माण होतं. कोणत्या हेतूने तो कर्म करत नाही. इथे त्या ब्रह्मानंद प्राप्त झालेल्या माणसाची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. इथे ब्रह्मानंद वल्ली पूर्ण झालेल्या आणि पुढे आहे भृगुवल्ली. या भृगुवल्लीमध्ये काय आहे, अरुण ऋषींचा मुलगा भृगू आहे. फक्त इंट्रोड्यूस करते मी आत्ता. आणि तो भृगू अरुण ऋषींना म्हणतो, पिताश्री मला ब्रह्माचं ज्ञान सांगा, मला ब्रह्माचं ज्ञान घेण्याची इच्छा आहे. त्यांना कौतुक वाटतं. ते सांगतात, आपलं मन, आपली बुद्धी, आपली सगळी इंद्रिय हे ब्रह्म आहे. पहिली स्टेप आहे ना ही, म्हणून मग ते ब्रह्म आहे ना, मग ते पवित्र ठेवा. बुद्धी ब्रह्म आहे, मग तिला फक्त विवेक करू द्या, वाटेल ते लागू नका तिच्यावर, असं फक्त तेच सांगतात. नक्की काय काय होतं ते आता उद्याच्या भागात आपण बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.